भोकरदन तालुक्यातील दगडवाडी या रोडवर अवैध वृक्षतोड वाहतूक करणाऱ्या वाहनाला केले जप्त। भोकरदन तालुक्यातील दगडवाडी भोकरदन रोडवर नियत क्षेत्र गस्तीवर असताना आज दिनांक 16/6/2025 रोजी अवैध वृक्षतोड करून वाहतूक होत असल्याच्या बाबतीत गोपनीय माहिती मिळाली असता सदर ठिकाणी चौकशी केली तेव्हा वाहन क्रमांक MP09HF7774 दिसून आले। सदर वाहनाची तपासणी केली असता अवैध वृक्षतोड वाहतूक करून होत असलेला गोलमाल दिसून आला। मौजे दगडवाडी येथे दगडवाडी भोकरदन रोडवर अवैध वृक्षतोड करून वाहतूक करण्यात येत असलेले वाहन ताब्यात घेऊन जप्तीची संपूर्ण कार्यवाही करून आरोपी क्रमांक फिरोज खान मंजूर खान वय 53 वर्ष, धंदा वाहन चालक, राहणार हमीदपूर, तालुका जिल्हा बुरहानपूर, राज्यामध्ये प्रदेश, अनस खान मुमताज खान वय 26 वर्ष, धंदा गाडी मालक, राहणार बुरहानपूर, तालुका जिल्हा बुरहानपूर, राज्य मध्य प्रदेश याचे विरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 2, 52, 41, 42, 69, 74 तसेच महाराष्ट्र नियमावली 2014 चे नियम 31, महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964 चे कलम 1(3) अन्वये वन गुन्हा क्रमांक T04/2025 दिनांक 16/6/2025 अन्वये वन गुन्हा नोंद करण्यात आलाय। पुढील तपास सदर कारवाई माननीय वनसंरक्षक छत्रपती संभाजीनगर प्रमोदचंद लाकरा व माननीय उपवनसंरक्षक छत्रपती संभाजीनगर श्रीमती सुवर्णा माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक रोहयो वन्यजीव जालना SN मुंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी जालना उत्तर प्रादेशिक श्रीमती NP फुले मॅडम यांच्या नेतृत्वात वन परिमंडळ अधिकारी भोकरदन YM डोंबडे, वनरक्षक भोकरदन DB पवार, गणेश नागरगोजे, वनरक्षक जाफराबाद, जयाजी शिनगारे, घनश्याम गव्हाणे, मोमीन तडवी यांनी संयुक्तरित्या कारवाई केली आहे। न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, जी इंडिया 24 तास, जालना।